एका नेतृत्वाला, एका नेतृत्व विभागीय नेतृत्व कसं असावं, आणि ते आपले सन्माननीय संजय दादा भोईर यांनी सर्वांना एकत्र येऊन केलेला हा क्रिकेट फेस्टिवल म्हणजेच नगरसेवक चषक 2023. सलामीची जोडी मैदानात, स्ट्राईक एंडला बॅटर, पहिला चेंडू शॉर्ट पोल, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव पुरी केली जाते, दुसरी धाव वेगाने पुरी करण्यात त्यांना यश मिळते आणि हा पायाने अडवायचा प्रयत्न, चेंडू सीमारेखा पार, पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत चौकार. थळला पण नाही बरोबर, हाताने चेंडू अडवतात, पायाने चेंडू लाताळतात, तर दोन्ही इथे शक्य नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. हे क्षेत्रक्षेत्राची चूक आहे. लेझी अप्रोच, हा पायावर आदळतो, उजवटीच्या बाहेर इम्पॅक्ट आहे. डॉट डिलिव्हरी येते, निर्धाव चेंडू येतोय, पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन लेग साईडला खेळायचा प्रयत्न. हा जो नैसर्गिक फटका आहे लेग साईडला, बऱ्याच लोकांची स्ट्रॉंग झोन क्रिकेटपटूंची ऑन साईडला असते, लेग साईडला पॅटला स्विंग मिळतो, एलिव्हेशन मिळतं. हा बघा एलिव्हेशन मिळालं आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर रेगला सीमारेखा पार. राईट आर्म रॉंग विकेट टाकताना तुमचा चेंडू उजव्याटीच्या बाहेर येणार, त्या फलंदाजाला एलिव्हेशन मिळणार, जागा मिळणार, बॅट फिरवायला, स्ट्रोक करायला, कनेक्शन करायला तुम्हाला वेळ मिळणार, आणि चेंडूचं रोख तिकडे टाकतायत. शरीरापासून दूर ठेवावा. बरू काही युक्त्या आम्ही सांगितल्या. दरम्यान गोलंदाज गजानन, जो चांगली गोलंदाजी केली पहिल्या मॅचमध्ये, पण आता महागडा ठरतोय. क्षेत्रक्षण बघा, लेग साईडला आता दोन खेळाडू डीप स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग ऑन, ऑफ साईड बरोबर पॅक केली, सर्कलवर खेळाडू उभे आहेत. यावेळी ऑफ साईडला स्लॅश करायचा प्रयत्न, विकेट आहे आणि आरामात आहे पॉईंटच्या दिशेला. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला चेंडू, शरीरापासून दूर, कट करायच्या प्रयत्नात चुकतायत आणि विकेट पडते. जा क्रीजमध्ये, आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये जरा धावत गेलं तरी चालेल, कारण आता ज्या फलंदाजाला एकच माहिती ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन लेग साईडला मारायचं, बिग हिट करायची. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला गजाननने, यश मिळतंय. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला स्लॅश करायच्या प्रयत्नात पॉईंटच्या दिशेला झेल आता विसावतोय. पहिला धक्का संघाला, शिवराजे स्पोर्ट्स संघाला. हा डावेच्या बाहेर, पंच वळतील निश्चित, इशारा येतोय वाईट चेंडू अवांतर स्वरूपात, अतिरिक्त धावसंख्येमध्ये एक धावांची भर. तुमचा रोख आणि ओघ म्हणजे लाईन अँड लेंथ कशी असावी विदिन स्टंप. हाऊजरीच्या बाहेर बाहेर बाहेर, पंच सांगतात हो, परत टाका चेंडू. एक लेग स्टंपच्या बाहेर, एक उजवाटीच्या बाहेर, दिशापासून भटकलेला स्क्वेअर मारा. लाईन अँड लेनच्या शोधामध्ये गजानन. धावा 10 तर झाल्या, नक्कीच झाल्या, 2 आकड्यामध्ये स्कोर प्रवेश करतोय. हा यॉर्कर लेंथ, हा चांगला चेंडू होता, चांगली वापसी करतोय, कमबॅक करतोय. खोलवर टप्पा ठेवला फलंदाज, ठीकसा काही खेळू शकत नाहीये, बीट होत आहेत, प्ले अँड मिस पाहायला मिळतंय. बॅट अँड बॉलचा काही संपर्क नाहीये. विविधता असावी, व्हेरिएशन असावं, गोलंदाज उठून दिसतो त्यामध्ये, फलंदाज पण सुद्धा अडचणीत येतो. हा पुढे ससाद खेळण्याचा प्रयत्न, आतली काढ लागून चेंडू घरंग, फक्त तिथेच घरंगळतोय.
एक धाव बॉलर फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलायचा प्रयत्न निश्चित. गजानन एक धाव काही रोखू शकत नाहीये. षटक होतोय पूर्ण. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-1 for 1. नेल्सन स्कोर आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो. 1-1 for 1. इंग्लंडमध्ये हा स्कोर चांगला आपल्यासाठी अशुभ. अशा वेळी इंग्लंडचे जे लेग अंपायर होते ते एक पाय उडी मारायचे, म्हणून त्यानं म्हणायचं नेल्सन. हे लक्षात ठेवा, काही गोष्टी क्रिकेटच्या आतल्या आहेत. नेल्सन इथे ही एवढी अशुभ धावसंख्या, काहीतरी घडणार, काहीतरी बिघडणार हे निश्चित. गोलंदाजीत बदल. गोलंदाज प्रेम. काय नाव आहे, वा. प्रेम हे नावच असं आहे, बोलताना पण वाटतं प्रेम 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 असतं. तुमचं आणि आमचं सेमच असतं. हा चांगला फटका आहे, जमीन लगत ठेवलाय. शॉट ऑन पूल. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तिकडे पॅट्रोलिंग करतोय, चांगला अडवतोय. एकच धाव. प्रेम काय नाव आहे मनोज साहेब, हा नावच एवढे तुमच्यासारखेच आहे. प्रेम 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 म्हणजे प्रेम असतं, तुमच्यासारखं सेम असतं. मराठीत इश्क म्हणून प्रेम करता येतं आणि उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. प्रेम 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 हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेमच असतं. दरम्यान प्रेम गोलंदाजीवर. फला बघा, पंच सांगतायत बाहेरून चेंडू आत टाकू नका प्लीज कोणी, त्यामुळे खेळात विघ्न येतोय. दरम्यान प्रेम ओव्हर द विकेट समोर आहे. हा चांगला फटका हवेत आहे. वन बाउंड चेंडू जाईल का नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय, परंतु यावेळी बॅकअप चांगलं होतं. म्हणजे तुम्ही एकाच्या मागोमाग एक आला पाहिजे थ्रो झाल्यावर. दरम्यान 2 धावा. स्ट्राईक एंडला जो बॅटर आहे भवानी, आणि त्याला साथ देतोय देव. दोन्ही देवच आहेत, भवानी आणि देव. नाव काय आहेत, इकडे प्रेम, तिकडे भवानी, इकडे देव. भवानी देव. बघूया, भवानी समोर जातोय. हा चुकलेला फटका आहे, परंतु लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू मागे येतो आणि मिस फिल्डिंग. अंदाज चुकला, जश करायला चुकला आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. हा चौकार गेला आणि ताबडतोब त्याची बदली एवढा लांब केली गेली. बघा, त्याला तिथून हटवला, डायरेक्ट गडचिरोली एवढा लांब टाकला डीप बॅकवर्ड पॉइंटला. हा चेंडू अडवला पाहिजे. तुम्ही हे चेंडू थांबवलेच पाहिजेत. नाही थांबवले तर धावा तुम्हाला द्यावे लागतील, त्याच तुम्हाला करायच्या सुद्धा आहेत. जख्म दिए तो मरहम तो लाभ कोई लगाना है, नहीं तो फिर क्या. पुन्हा एकदा गोलंदाज प्रेम अपने बॉलिंग मार्ग पर निकलते हुए. इस बार अच्छी गेंद, लेकिन उतना ही बढ़िया शॉट. शॉट ऑन पुल. इस बार सही ढंग से रोका. अच्छा क्षेत्र रक्षण, लेकिन 2 रन नहीं रोक पाएंगे. जब तक थ्रो आता बॉलिंग एंड पर, 2 रन के लिए आसानी से अपने क्रीज में पहुंच चुके थे दोनों बल्लेबाज. 2 रन आसानी के साथ मुकम्मल करते नजर आए. स्कोर आगे बढ़ता हुआ इसी 2 रन के साथ 20 रन, जबकि दूसरा ओवर जारी है. टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया था कृतिका 11 ने. इस बार अच्छा प्रहार, बैक जगह से गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में, और ये भी 2 रन. बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बहुत ही बढ़िया ये रनिंग. स्कोर 22-22 स्कोरबोर्ड पर दर्शाता हुआ. काफी बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन, खास करके जो आपसी तालमेल, आपसी सूझबूझ होती है, ये आपसी सूझबूझ आंखों ही आंखों में इशारा हो गया और एक के बजाय 2 रन लेने का सहारा हो गया. ये जो कॉम्बिनेशन होता है, ये अंबा हिट है लेकिन मिस हिट है. हवा में गेंद बातें करते हुए खिलाड़ी गेंद के नीचे, और ये बढ़िया कैच. विकेट का पतन, विकेट डाउन. भवन
जल्दी पहुंचिए अपने क्रीज में। काफी बड़े आयोजन नियोजन इस मैच का प्रतियोगिता है, बड़ी टूर्नामेंट है। भवानी का विकेट के बाद नए बैटर नागनाथ। कितने भगवान है आपके पास? नागनाथ। दो ओवर का खेल समाप्त। 22 रन 2 विकेट पर। 2-2 फॉर 2। पहले ओवर के बाद था 1-1 फॉर 1। दूसरे ओवर के बाद स्कोर है 2-2 फॉर 2। क्या कॉम्बिनेशन है! 11 पर 1, फिर 22 पे 2। देखते हैं तीसरा ओवर किस ढंग से आता है। तीसरे ओवर की शुरुआत। जय, ये अच्छी गेंदबाजी करते हैं, लय में है, रफ्तार है, ते गति है। आपके पास रफ्तार हो, गति हो, नए नए बच्चे जो अभी स्कूल कॉलेज में होते हैं, जो नए बच्चे आजकल स्कूल कॉलेज में होते हैं, पास हो गए 10वीं 10th पास हो गए तो माँ बाप के पास मांगते हैं बाइक दो रफ्तार के लिए, है की नाही? 5 झालं का लगेच गाडी द्या, कॉलेजला गेल्यावर 4 व्हीलर द्या. आई वडील काय करतील? इस बार रफ्तार है, ये देखिए स्लोअर वन, वेल बॉल, ओ अटा डिलीवरी, क्या चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन. इस गति परिवर्तन में ही पहले बीट हुए, पता ही नहीं चला बैक ऑफ द हैंड गेंद डाली थी, गेंद के ऊपर से फेरी थी उंगलियां, गेंद के ऊपर फेरी उंगलियां और गेंद ने अब ये हलवा, इसको कहते हैं हलवा गेंद. आजकल बच्चे गेंद पर नहीं बालों में ज्यादा उंगली फेरते हैं, ऐसा वैसा ऐसा वैसा, ये आजकल वो दौर ही है. थोडा टाइम मिला केसात हात बोट, अरे त्या बॉलवरून फिरवा बोट तर बॉल वळेल. इस बार ये अच्छी गेंद, इसको खेला भी अच्छी तरह से, कारपेट के साथ गेंद को भेज दिया डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, गेंद जाएगी सीमा रेखा पार और मिलेंगे रन पूरे पूरे 4. T20 की टीम है, ऐसा लग रहा है. कम उम्र के खिलाड़ी, उम्र का तकाजा नहीं होता, चाहत होनी चाहिए, आपके पास खेलने की लगन होनी चाहिए. और यहां पर स्कोर देखते हैं, 26 रन. अच्छा शॉट देखने मिला, इस बार कदमों का इस्तेमाल किया, आगे बढ़े, गेंद तक पहुंचे, कारपेट के साथ खेल दिया था गेंद को, स्वीपर मिड ऑफ की जगह पर 1 रन जरूर मिलेगा वहां पर, चोर बदलते हुए, स्ट्राइक रोटेट करते हुए. अच्छी गति है गेंदबाज के पास, गति हो या न हो, अनुशासन और नियंत्रण ये दोनों कमाल का होना चाहिए गेंदबाज के पास. स्टंप के अंदर गेंद को फिनिश करो, बल्लेबाज को उकसाओ, बड़े शॉट खेलने का मौका न दो, हाथ खोलने का मौका न दो, यही तो गेंदबाज की काबिलियत होती है और यही दिखाई दे रही है इस गेंदबाज में. कम उम्र के हैं लेकिन अनुभव बहुत बढ़िया है. राउंड द विकेट आते हैं, जय शायद आखिरी बार इस ओवर में, इस बार ओवर द विकेट, इस बार डॉट डिलीवरी के साथ ये ओवर शायद देखते हैं. यहां पर एक गेंद बाकी है, एक गेंद बाकी और 1 टू गो, लेकिन अच्छी गेंदबाजी. अब जय आखिरी बार इस ओवर में, लेकिन अच्छी गेंदबाजी, कंट्रोल में रखा है, नियंत्रण में रखा है स्कोर को. ये आगे बढ़कर लंबा हिट, बहुत ही बड़ा हिट, मैक्सिमम हाई हैंडसम, ये आ रहा है बिग 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 सिक्सर. क्या मैच है! पहले ओवर के बाद 11 पे 1, दूसरे ओवर के बाद 22 पे 2, तीसरे ओवर के बाद 33 पे 3. ये क्या फिगर है! ये 4 ओवर के बाद क्या 44 पे 4 हो जाएगा? योगा योग
2 विकेट माफ कीजिए, हमने जानबूझ के आपका थोड़ा हौसला बढ़ाया। 33 पे 2 है, लेकिन 33 तो है, 3-33 पे 2, लेकिन ये आखिरी ओवर काफी महत्वपूर्ण किरण लेके आए हैं। किरण ये ऑलराउंडर खिलाड़ी इस टीम में, विस्फोटक बल्लेबाज और उपयुक्त गेंदबाज। इस बार ये हवा से बातें करती गेंद खिलाड़ी गेंद के नीचे, ओ ये तो फोटो फिनिश झल छोड़ा है। 4 रन, 1 बाउंस चौका। और रोहित ने क्या क्या छोड़ा, देखो कहां से उसको बदली की ट्रांसफर, डायरेक्ट उधर सातारा सांगली के इस गांव में भेज दिया उसको। इतना लंबा ट्रांसफर, ये कैच छूटा नहीं, छोड़ा गया। ये विकेट थी नो डाउट, ये कैच लेनी चाहिए, हालांकि ये टीम रेगुलर है। ये गेंद आगे बढ़े, इस बार क्रॉस बैटेड शॉट, और ये 4 जाएंगे नहीं, बो ये भी 4 रन, फिर मिस फील्डिंग। कुछ का जरूर, ये आगे आए कदमों के ऊपर किया, और इस बार अच्छी गेंद थी, और ये मिस फील्डिंग का तो ये जस्ट, ओ ये भी 4 रन, ओ गॉड ये क्या चल रहा है यहाँ पर, ये तो आसान सा रन रोकना चाहिए था। अब गेंदबाज क्या कहे, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है। ये किरण के ऊपर ये 2 रन तो रोकने चाहिए थे, कैच छूटा, 2 चौके गए, यानी आपने कितने रन दिए टोटल, 12, जबकि रन जाने चाहिए थे सिर्फ 2, कैच छूटा तो विकेट ही थी। इस बार ये देखिए, ये कैच लो, ये भी छूटा, ऑन द रन ये कैच छूटा। किरण हैरान परेशान, करे तो क्या करे, इतनी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, विकेट वहां पर आपको मिल रही है, रन यहां पर रोकने चाहिए, साथ ही साथ निभाना, एक दूसरे का मिलेगा साथ दोस्तों, तो बनने वाली अपनी बात, नहीं तो बिगड़ेंगी आपकी बात। स्कोर देखते हैं, 46, और ये कैच, इस बार इस कैच को लेने में सफलता मिली, किरण पे चेहरे पर उम्मीद की किरण खिली, और विकेट गिरा। अब यहां पर नए बैट्समैन जरा प्लीज दौड़कर जाइए ना, महेश नए बैटर, किरण सफलता किरण को एक कदम चूमती हुई, शॉट ऑफ लेंथ, और ये तो आड़े हाथ लिया है, और ये कैच भी आया है, लगातार 2 गेंदों में 2 कैच, और चौथा ओवर समाप्त, 4 ओवर के बाद 46, टारगेट 47, 47 रन का लक्ष्य, 2 कैच छूटे और 2 कैच लिए भी गए, ये आई ओवर की सब कहानी है। आखिरी 2 ओवर गेंद पर विकेट जरूर मिली। ओवर टू डीजे।
नाणेफेकीसाठी यावं. मराई स्पोर्ट्स कोलशेत कर्णधार नाणेफेकीसाठी लवकर यावं. अमोल यांचं आगमन आहे. मराई स्पोर्ट्स कोलशेत कर्णधार प्रथमेश. सत्तेचाळीस धावांचं आव्हान आहे. प्रथमेश. टॉस इज ऑन. व्हेरी बिग मॅच, क्रुशल मॅच. कोलशेत वर्सेस बाळकुम. मराई स्पोर्ट्स कोलशेत वरचा गाव वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स क्लब ए मेन टीम. हो, सेकंड राऊंड आहे, दुसऱ्या फेरीचा सामना आहे आणि हा सामना पाहण्यायोग्य आहे. खरंच हा सामना. गावदेवी स्पोर्ट्स वन द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड ए टीम इन नेक्स्ट एन्काउंटर. एकाने केल्या 123 धावा, एकाने दिल्या फक्त 19 धावा. म्हणजे एक हायेस्ट स्कोअर मेकर आहे, तर एक 19 धावा संघाला रोखणारा गेम आहे. काय मॅच होईल बघूया. ती नंतरचा सामना. आता बघूया 27 धावांचं आव्हान, 47 धावा कशा प्रकारे पाठलाग करतोय टीम कृतिका 11 किरणचा संघ. पहिला चेंडू निर्धाव आहे. उसरी घेणारा चेंडू, डॉट डिलिव्हरी येते आणि आता इथून सामन्याला सुरुवात झाली आहे. 24 चेंडू 27 धावांचं आव्हान आहे. 24 में बनाने हैं 47. दरम्यान सूरज चांगला चेंडू आहे, कळला नाही पहिले, लागला डोक्याला, हेल्मेटला. हेल्मेट नाहीये तरी तो डोक्याला. एक धाव लेग बाय स्वरूपात मिळेल. पंचाने सांगितलं डोक्याला लागलं तरी लेग बाय, पायाच्या अंगठ्याला लागलं तरी लेग बाय, त्यामुळे लेग बाय स्वरूपात धाव होईल. खातं उघडलं अतिरिक्त धावेनी. श्री गणेश केलाय अतिरिक्त धावेनी. दरम्यान सूरज आपण वेळ घेत आहे क्षेत्ररक्षण लावायला. दरम्यान हा चेंडू फुल टॉस स्लॅश केलाय हवेमध्ये, कवळच्या डोक्यावरनं. स्वीपर कव्हरला कोण नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमारेखा पार, मिळेल धावा 4. चांगला लाभ उठवलाय. ज्युसी फुल टॉस चांगला खेळतायत. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू धाडतायत स्वीपर कव्हरला. अकोट टप्प्याचा चांगला बाउन्सर आहे, सरप्राईज बाउन्सर. सुंदर डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. यावेळी बाहेरची कड यशकीचा चेंडू सुकावतोय. पहिला धक्का संघाला.
का सूरजला मिळतं यश. किरण नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. अर्धशतक ज्याच्या नावावर आजच्या दिवसातलं तो आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू हवेत आहे. झेल आहे का? ओ हो, मोठी विकेट, मोठा मासा गळाला. किरण बॅक टू द पॅव्हलियन. वॉटर कॅच, नाईस ऑन द रन कॅच. हो हो, मोठा मासा गळायला लागला. डाव्याष्टीच्या बाहेरच्या चेंडूला पूल करण्याच्या प्रयत्नात टॉपेज लागते आणि हा आरामात झेल टिपलाय. पण आरामात नाही, हा काय झेल टिपलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू उभा आहे, परंतु त्यांनी चेंडूवर नजर ठेवली. बॉडी बॅलन्स चांगला होता. ऑन द रन. हा परफेक्ट वेल जज कॅच असं असं वर्णन करावं लागेल. हॅट्रिकवर गोलंदाज आता नाहीये, कारण आता षटक होतंय पूर्ण. धावसंख्या धावलकावर 5 धावा, 1 गडी बाद. सामना सुरू होतोय. राऊंड द विकेट मारा. उजवडीच्या बाहेर कट केलाय. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. थोडं थांबवून येतोय. चेंडू परिवर्तित होतोय. 1 धाव निश्चित मिळते. धावसंख्या 6, 2 गडी बाद. आता इथून तुम्हाला परत सुरुवात करावी लागेल नवीन फलंदाजांना. लक्ष मोठं आहे. 27 धावांचं आता 3 षटकात करायच्या होत्या. पुन्हा एकदा आमच्या वहिनी साहेबांचं आगमन. सन्माननीय उषाताई भोईर यांचं, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दरम्यान गोलंदाज गगन, मध्यम गती गोलंदाज. पॉइंटला खेळाडू आहे. दरम्यान गगन तयारी करतो आपल्या मार्गावर. गगन पुन्हा एकदा. हा डावीवरचा चेंडू मधल्या सोड निघतोय. अपील केलं पंचांकडे, पंचांनी पाहिलं पण नाही. डॉट डिलिव्हरी येते. हो ये, हा हळूवार खेळला. मिड ऑफला 1 धाव मिळते. पण आता लक्ष फार दूर राहिलंय. किरण पासून जी उमेद होती, उमेद की किरण, तो पहिल्या चेंडू मध्ये माघारी परतला. धावा येणाऱ्या मधल्या फळीवर दिसतोय, कारण गगन चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज गगन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. यावेळी कडक फटका आहे. कनेक्शन चांगलं आहे, संपर्क चांगला आहे, आणि उत्तर काय ते बघूया. हा झेल टिपला पुन्हा एकदा. सुंदर झेल, आणि बॅट्समन होतोय फेल फेल फेल. दरम्यान चांगला झेल टिपला. नजर तुमची चेंडूवर चांगली पाहिजे, ती ठेवली. ऑन द रन पुन्हा झेल. आता विकेट पडतायत पटापट, आणि बॉल बॅट्समन चाललाय पटपट क्रिसच्या दिशेने. 3 गडी बाद. पक्कर मजबूत बनवली आहे. फिल्डिंग करणारा संघ ज्यांच्या नावामध्ये दम आहे. शिवराजे. हा चांगला चेंडू, तेवढा चांगला खेळलाय. बॉटम हँडचा उपयोग केलाय. 1 धाव लॉंगॉनच्या दिशेला. खरंच नावामध्ये काय असतं असं शेक्सपियरने म्हटलं, पण नावामध्ये बरंच काय असतं. शिवराजे हे नाव किती सुंदर.
दरम्यान गगन ओव्हर द विकेट. हा खूपच बाहेर आहे. नो चेंडू पंचाने सांगितलंय. नो. आता उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू मिळेल तुम्हाला. फ्री हिट. खरंच कौतुक केलं पाहिजे आमच्या सन्माननीय मान्यवर संजय दादा भोईर यांचं. हा क्रिकेटचा मेळा आहे आणि क्रिकेटचा हा महोत्सव आहे. हा कुठल्या कुठे खेळलाय पण क्षेत्ररक्षक तिकडून बघा कधी पटकन आत आला. लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करतोय. त्याच्याजवळ चेंडू जातोय. षटक नंबर 2 इथे होते परिपूर्ण. कारण धावसंख्या दर्शवते धावफलकावर 3 गडी बाद 10 धावा. आता तुम्हाला करायचे आहेत. येणारं आव्हान काय? 2 षटकात 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत. बरोबर 37 धावा. 37. काय ऑर्गनायझिंग कमिटी आहे. बाप रे बाप. सकाळी 5:30 वाजता 6 वाजता येत असतील तेव्हा कुठे सामने 7 वाजता चालू होतील. आम्हाला हे उठवतात लवकर. उठा या. टीमला गोळा करायचं साधन नाही. हे कुठले संघ आहेत? ढोकाळी, कोळशेत, मोडनगर. मोठा प्रभाग आहे. हा चांगला चेंडू म्हणताच येणार नाही कारण लेगस्टंपच्या बाहेर शॉर्टऑफ डिलिव्हरी खेळून काढलाय. हा बघा न बघता धावला. याला म्हणतात आत्महत्या, सुसाईड. काही न करता धावणं. समोरच्या डोळ्यात डोळे घालून जरा बघा आणि मग धावा. नाही तर परत याल. आला परत. सामंजस्याची कमी, तालमेल की कमी हो गई तो मिलती है विकेट की हमी. आणि विकेट गेली. विकेट डाऊन. कारण की क्षेत्ररक्षण करणारा संघ शिवराजे यांनी पकड बनवली आहे. चेंडूचा काही लागत नाही. बॅटची काय होत नाही मुलाकात. नाही होड गाडवेट. चेंडू विसावतोय. यशवीच्या हातात सुकावतोय. निर्धाव चेंडू येते. रवी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा घे भरारी गरकन फिरली. बॅट तळपली परंतु बॅट आणि बॉलचा काही संगमच नाहीये. चांगली गोलंदाजी बघा. नेटाने केलेला प्रयत्न. चांगला मारा करतोय. लाईन अँड लेन. टप्पा दिशा का योग्य राखतोय हा गोलंदाज. स्लोअर वन. हा या स्लोअर वन लागोपाठ 3 चेंडू निर्धाव. डॉट डॉट डॉट. 3 चेंडू निर्धाव. दरम्यान रवी हाही चेंडू तसाच. याला काय म्हणतो आपण मराठीत माहितीये का? जेव्हा बॅट फिरते तुम्ही गरकन फिरता गोल गोल राणी कित कित पाणी. त्या डॉट डिलिव्हरी येते. लागोपाठ 4 चेंडू निर्धाव आहेत. हाही चेंडू निर्धाव. लागोपाठ 5 चेंडू निर्धाव. नाही हा वाईड आहे. पंचाने सांगितलं थोडा स्क्वेअर मारा आहे. हो पण कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं. थोडा दिशापासून वेगळा झाला पण चेंडू बॅटला काही लागत नाहीये. शिवराजे काय जबरदस्त प्रदर्शन करतोय. प्रथम फलंदाजी करताना शिशाई जावा लावल्या. हा पायावर धरतोय. हाही निर्धाव. काय गोलंदाजी केली आहे. 30 षटकात थांबून ठेवलंय फलंदाजांना. धावा काही येत नाही. धावांचा येतोय दुष्काळ. धाव संख्या 12. 3 षटक 3 गडी बाद 12. आणि प्रेम पाटील यांनी 5 चेंडू निर्धाव खेळले. डॉट खेळले. ध्रुव भोईर यांच्याकडनं त्याला 200 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आले. दरम्यान गोलंदाजीत बदल. शेवटचं निवडणीचं स्लॉग ओव्हर डेप्थ ओव्हर सुरू. हा स्लॅश केलाय. कव्हर क्षेत्रात अडवला जाईल. चांगला अडवलाय सुद्धा. जम्प ॲट द राईट टाइम. एकच धाव मिळेल. आता 5 चेंडू शिल्लक आणि करायचे आहेत अशक्य पाय धावा. चिक्कार धावा असं म्हणावं लागेल मराठीत. काय करणार आता वेळ बाकी आहे फक्त. पण यानंतर सामना विसरू नका बघायला. कोलशेत विरुद्ध बाळकुम दोन्ही टॉप टीम येतील.
हा कडक फटका आहे, लॉंग ऑफचा खेळाडू कट करेल. शिवराजे संघ आणि हा धावचित बघा, निश्चित सुनिश्चित. खाली मान घालून परततोय. मस्तपैकी वातावरण आहे, छानसं वातावरण आहे. दरम्यान आता नवीन फलंदाज जरा धावत जाणार प्लीज. थँक्यू. दरम्यान काही चेंडू शिल्लक, पाहूया मॅच मध्ये काय घडतंय. दरम्यान 2 धावा मिळतात कशा बशा. हा रन आउट. विकेट किपर एंडला एवढी धावचित होतोय का फलंदाज निश्चित होतोय. विकेट पडतायत, सामना एकतर्फी होतोय. किती विकेट गेले ते आपण बघूया. सहा गडी बाद झालेत. रोहित जरा प्लीज जरा वेगात जा आपल्या क्रीज मध्ये, बॅटिंग क्रीज मध्ये. फार चांगलं वातावरण. ठाणे जिल्ह्यातील सर्वात भव्य दिव्य स्पर्धा. 200 पेक्षा अधिक संघ, महिलांचे संघ, अंडर-19, अंडर-15, सोसायटी ग्रुप, व्यावसायिक ग्रुप, ओपन ग्रुप. किती मोठे संघ आहेत. हा हवेत आहे, उंच आहे, उंची जास्त रुंदी कमी. ओ चांगला प्रयत्न केलाय, वेगाने पुढे आला, ऑन द रन. तुमच्याकडे चित्याची चपळाई आणि घारीची नजर असलीच पाहिजे जर तुम्हाला क्रिकेट जिंकायचं असेल तर. ते गुण तुमच्या ठोसून भरले पाहिजेत. बघा चपळे बघा, नाव चांगलंय तुमचं, काय पण म्हणा गड्यानो. शिवराजे हे नाव तोच ठेवतो ज्याला महाराजांचा अभिमान आणि गर्व असतो. तो आम्हाला सर्वांनाच आहे, पण तुम्ही नावाप्रमाणे लढतायत. यावेळी कुठे मारायला गेला, वाशीला पोचला, काशीला चेंडू. बघा 3 धावचित आणि आनंदाने फलंदाज माघारी. पहिल्यांदा बघितलं कोण आनंदाने धावत येतो. चला आलो जाऊन. सामन्यात रंजक तर नाही आणि बघा हो फार चांगलं वाटतं फलंदाज. विकेट गेल्यावर चेहऱ्यावर हास्य ज्याचं त्यांनी मन जिंकलं आमचं. चला लवकर लवकर जरा धावत जा. अजून 4 मॅचेस. सचिन सर यांचा आदेश 4 मॅच खेळवायचे आहेत. फटका हवेत आहे. हा षटकार आहे, निश्चित आहे. हा जाता जाता दिला एक मोठा हादरा, पण उशीर केला येता येता. देर आहे दुरुस्ती आहे. षटकाराने जरी शेवटचा चेंडू ठोकला तरी पराभव स्वीकारला. अभिनंदन शिवराजे 3ऱ्या राऊंड मध्ये पोहोचल्याबद्दल. आणि या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच त्वरित जाहीर करूया.